हॅलो हाय नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते सुस्त असेल, मस्त असाल. मी वर्षा तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. सो कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच, खूप मस्त गौराईंचं आगमन केलं आणि आज आहे गौरी पूजन. तर दुपारपासून मी व्लॉग करायला शूट केला, कारण की सकाळची कामं पटपट आवरून घ्यायची होती. दुपारी महानैवेद्य बनवायचा होता, तर म्हटलं जरा नैवेद्य बनवायच्या अगोदर ना रांगोळी वगैरे काढून घ्यावी. नंतर कसं नैवेद्य बनवला की नंतर आपला आवरायचं, नंतर गौराईचं आरती वगैरे करायची. त्याच्यामुळे दुपारी ना मी लगेच रांगोळी काढून घेतली. आणि आज गौरी पूजन असल्यामुळे हळदीचं लेपन हे आलंच. तर अगोदर बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती की तू हळदीचं लेपन करतेस तर तुझं उंबरा म्हणजे ह्याचा नाही, लाकडाचा नाही वगैरे वगैरे. सो तर फ्लॅट सिस्टीम मध्ये तर लाकडाचा उंबरा बघायला सगळ्यांना भेटत नाही. सो मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आमच्या ज्या घरी मेन घर आहे सो तिथे लाकडाचा उंबरा आहे. सो ज्यांनी कमेंट केली होती सो त्यांनी बघून घ्या, लाकडाचाच उंबरा आहे आणि तिथं सुद्धा हळदीचं लेपन होतं जर गुरुवारी. सो मी हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं आणि मग आता म्हटलं बाहेरची रांगोळी काढली, आता सेंटरची रांगोळी आणि खालची मेन गेटची तर नंतर मी काढणारच होते. सो मी आता मस्तपैकी असं आज वेगळी रांगोळी काढावी, उद्या वेगळी रांगोळी काढावी. थीम मी बनवून ठेवले होते डोक्यामध्ये. रात्री रांगोळी वगैरे सगळी नंतर काढून झालं, महानैवेद्य बनवला आणि आमच्या इथं केळीच्या पानावर गौरीला नैवेद्य ठेवला जातो. आता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळी प्रथा रूढी परंपरा असतात. सो आमच्याकडे अशा पद्धतीने सासरी केळीच्या पानामध्ये भरतात. व्हिडिओ लय भारी होता. नंतर लक्ष्मीचं पूजन केलं आम्ही. गौरायांचं लक्ष्मीचंच येते कारण की दिवाळी पण जवळ येते. सो गौराईंचं पूजन केलं, त्यांना हार मस्तपैकी आणले होते. त्याच्यानंतर मग महानैवेद्य मी अगोदरच सर्व केला होता केळीच्या पानावर. नंतर आम्ही पूजा करून घेतली. मम्मी पप्पांनी घेतली, नंतर मी अहोनी घेतली, नंतर जाऊबाईंनी आणि यांनी घेतली, नंतर शहरीने आणि आरोहीने पण पूजा करून घेतली. सो नैवेद्य मी अशा पद्धतीनं केळीवर अगोदर केळीच्या पानावर सर्व करून घेतला होता. दोन समय प्रज्वलित केल्या आणि गौरी पूजन छोटीशी रांगोळी काढून घेतली. आणि की इकडे पुण्याच्या साईडला व्हिडिओमध्ये सांगितलं काही माहितीच झालं असेल, त्या दिवशी बघायला येतात. गावाकड साईडला विसर्जन दिवशी पाहायला येतात. सो गौराईचा चेहराच खूप सुंदर आणि खुलून दिसत होता, त्या एकदम प्रसन्न वाटत होत्या. आणि बघा ना उद्या लगेच चेहरा त्यांचा कोमेजून दरवर्षी असं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या गौराईंचे हे बघायला भेटतात. कोण हळदी कुंकूचे ठसे मी यावर्षी पण करणार आहे. बघू गौराई ठसे म्हणजे उमटतात का नाही, गौराई आपल्या घरी आल्याचं एक प्रतीक मानलं जातं ते. सो मी यावर्षी ते करून बघणार आहे, नंतर तुमच्या शेअरच करेल. आणि मस्तपैकी आज छान प्रसन्न वाटत होतं, ते म्हणलं चला तुमच्यासोबत थोडंसं शेअर कराव्यात या गोष्टी. सो आणि यावर्षी थोडंसं डेकोरेशन सुद्धा चेंज केलेलं आहे मी. सो बाहेरून गेलेले ते लुक असं दिसत होता. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मग म्हणजे जेवण वगैरे करून नंतर आम्ही गौराईंना विडा दिला खाईच्या पानांचा. नंतर आम्ही झोपलो. सो सकाळी नंतर गडबड असते, गाठी घ्यायच्या असतात आमच्या इकडं. मग त्याची प्रिपरेशन करायची, रांगोळी वगैरे काढायची, कारण की 10-11-12च्या नंतर लेडीज गौराई पाहायला येतात, हळदी कुंकवाला येतात. सो त्याच्यामुळे मी अगोदर रांगोळी काढून घेतली. सो पहिलं ना गोल अशी सर्कल रांगोळी काढायला येत होती. आत्ताचा पण तुम्हाला फायनल लुक दाखवते, कारण की आता आज गौराई नंतर संध्याकाळी जाणार, त्याच्यामुळं भरभरून जेवढं बघल ना तेवढं मन आला. म्हणजे कसं आपण म्हणतो ना, भरभरून डोळे भरून गौराईला बघून घेते मी मगापासून. कारण की कसं ना घरामध्ये असं गौरी गणपती असेल ना काय एखादा कार्यक्रम तर हलूच वाटत नाहीये गौराई पुढून. पण आपल्याला मध्ये मध्ये कामं असतात, त्याच्यामुळं जाते येते मी. तर वेळ भेटेल तेवढा मी गौराई समोर वेळ घालवण्याचा प्रयत्न करते. चला.
ही फुलांची रांगोळी पटकन होते कलरची किंवा आपली साधी रांगोळी काढण्यापेक्षा, त्याला थोडासा वेळ लागतो. पण मी दोन्हीचं कॉम्बिनेशन, कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन बनवलेलं आहे. आय होप तुम्हाला डिझाईन आवडली असेल आणि तुम्ही सुद्धा नेक्स्ट वेळेस किंवा कोणता कार्यक्रम असेल तर हे करू शकता. तर फुलांचे असे चौकोन मी काढलेले आहेत आणि एक एक चौकोनामध्ये रांगोळी भरलेले. एका चौकोनामध्ये स्वस्तिक, दीपक, लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक इकडं सेंटरला आणि थोडंसं मला पुढंसं चुकल्यासारखं काहीतरी वाटत होतं, म्हणून मी नंतर झाडाची पानं ठेवली, त्याच्यामध्ये एक 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 फूल ठेवलं अशा पद्धतीने. आणि इकडं पण सेम अशा पद्धतीनेच डेकोरेशन केलं होतं. आणि सेंटरमध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती घरामध्ये होती, तर म्हटलं चला पंढरपूरच बनवूयात. सो त्याच्यामुळे अशा पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे. आणि आता पूजेसाठी फोटो होते देवांचे, तर त्यांना सुद्धा अशा पद्धतीने मी मांडून घेतलेलं आहे. नेक्स्ट फर्स्ट सेकंड पायरीला फळं आणि जे आपलं डेकोरेशन सामान असतं, राशी 5 राशी अशा पद्धतीने डेकोरेट केलेले आहेत. नेक्स्ट नंतर जे आपण खेळभांडे गौरायला ठेवतो, सो ते नंतर मग फराळाचं लक्ष्म्यांसाठी. आणि इकडं गौरायासोबत 2 पिलवांड त्यांची सुद्धा मांडली जातात, त्याच्यामुळे ते 2 पिलवांड गणपती बाप्पा आणि इथं दुसरे गौराय. सो फायनल लुक अशा पद्धतीने. आणि मग फुलांचं डेकोरेशन साईडनं लाइटिंग लावलेलं आहे.